बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय सध्या आमच्यासोबत आहे। संजयजी, काल भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं लेन्सकार्टच्या बाहेर आणि आज त्यांनी माफी मागितली आहे, काय सांगणार? लेन्सकार्टने त्यांच्या स्टोअरवर त्यांच्या स्टाफ करता जे ग्रूमिंगचं प्रोटोकॉल डिफाईन केलं होतं त्याच्यामध्ये कोणीही बिंदी लावू नये, मंगलसूत्र लावू नये, कलावा घालू नये असे निर्बंध घातले होते। मात्र बुरक्यावर कुठलाही प्रतिबंध नव्हतं। या देशात असं प्रकारचं भेदभाव हे आम्हाला मान्य नव्हतं। भारतीय जनता युवा मोर्चा बोरिवलीच्या वतीने लेन्सकार्टच्या विरोधात काल आंदोलन करण्यात आलं होतं आणि लेन्सकार्टने मध्यस्थी केली आहे। त्यांच्या सोशल हँडलवरती त्यांनी सर्व भारतीयांची माफी मागितली आहे आणि स्पष्टपणे लिहून दिलं आहे की लेन्सकार्टमध्ये कुठेही बिंदी, मंगलसूत्र, कलावा आणि त्यात बुरकाचा पण समावेश केला आहे। याच्यावर कुठलाही निर्बंध नाही आणि आम्ही जे केलं आहे त्यामुळे लोकांची भावना दुखावली आहे, त्याबद्दल आम्ही माफी मागतो। तर अशा स्पष्टीकरण नंतर आम्ही म्हणू शकतो की हिंदू समाज जागृत आहे आणि म्हणूनच लेन्सकार्टला माफीनामा द्यावा लागला आहे। त्यामुळे आमचं आंदोलन आम्ही लेन्सकार्टच्या विरोधात मागे घेत आहोत। पण अनेक ठिकाणी असं जिहाद सारखं प्रकरण समोर येत आहेत, कॉर्पोरेट जिहाद, लव्ह जिहाद, IT जिहाद, हा पण एक जिहाद होता का? अनेक ठिकाणी आमच्याकडे पण तक्रार येत आहेत, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तक्रार येत आहेत की जेव्हा तिथले वरिष्ठ अधिकारी HR मध्ये विविध धर्माची लोक येतात तर ते हिंदू युवक युवतींवरती अनेक निर्बंध जे या देशात अप्रासंगिक आहे, या देशाच्या मूल भावनेच्या विरोधात आहे असं निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग इन्क्रिमेंट, प्रमोशन या नावाखाली धर्मांतर करत आहे। मी या गोष्टीचा निषेध तर करतोच, पण असं आम्ही या देशात खपून घेणार नाही हा इशारा पण देतो। नागपूरमध्ये सुद्धा एका NGOत अशा प्रकारची घटना लक्षात आली आहे। युवकांमध्ये, NGOमध्ये, पक्षामध्ये, हिंदू तरुणांमध्ये जागृती आहे, देश जागरूक आहे आणि म्हणून अशी बातमी आता सगळीकडे येत आहे। मला विश्वास आहे की ज्या लोकांचं डोकं फिरलं असेल अशा आंदोलनानंतर त्यांचं डोकं ठिकाणावर येईल आणि हिंदुस्थानमध्ये हिंदू अस्मितेवरती, हिंदू प्रतीक चिन्हांवरती प्रतिबंध आम्हाला मान्य नाही हा स्पष्ट इशारा मी देऊ इच्छितो। महिला आरक्षण विधेयकबद्दल तुमची काय प्रतिक्रिया, काय वाटतं? जर महिला विधेयक पास नाही झाले तर त्याचा परिणाम येत्या कालामध्ये कशा प्रकारे होऊ शकतात? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33% आरक्षण दिलं। याचं अंमली जामा म्हणजे ते कसं इम्प्लिमेंट होणार यासाठी संविधान संशोधन पार्लमेंटमध्ये 16, 17, 18 एप्रिलला चर्चा होत होती। काँग्रेस, TMC, DMK अशा इंडी अलायन्सच्या पक्षांनी या संशोधनाचा विरोध केला। काँग्रेसचं दोहरा चरित्र जे आहे ते एकदा पुन्हा देशाच्या समोर आलं आहे। काँग्रेस महिला विरोधी आहे। काँग्रेस, TMC, DMK समाजवादी पक्षाने हे पाप केलं आहे आणि महिलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं अपराध जे केलं आहे, हा देश जागरूक आहे, देशातील महिला शक्ती जागरूक आहे। त्यांना या अपराधाचं, या पापाची शिक्षा भोगावीच लागेल असा माझा विश्वास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।